अक्कलकोट रोड MIDC येथील भीषण आग विझवताना अग्निशामक दलाचे अधिकारी राकेश साळुंखे यांच्यासह तिघे जण जखमी झाले आहेत। सोलापूरमधील अक्कलकोट MIDC मधील सेंट्रल टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे 3 वाजता अचानक आग लागली। या आगीत कारखान्याचे मालक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जण तसेच कामगार कुटुंबातील 4 होरपळून मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 1 वर्षाचा मुलाचाही समावेश आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या। या दरम्यान अग्निशमन दलाने काही कामगारांना सुखरूप बाहेर काढले। पहाटे साधारण 4 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळाली। त्यानंतर MIDC अग्निशमन दलातील गाडी तत्काळ या ठिकाणी बोलवण्यात आली। मात्र आगीचे स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेतील सर्व गाड्या तसेच अक्कलकोट, पंढरपूर, चिंचोली MIDC, NTPC या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले। कारखान्यामध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आत जाण्यासाठी कोणतीही जागा नव्हती। साइड मार्जिन नसल्याने आग विझवताना अडचणी आल्या। तसेच आग विझवताना 2 फायरमॅन किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मुख्य अग्निशामक दल अधिकारी राकेश साळुंखे यांनी दिली। MIDC परिसरात गळाला आग आहे। तर आपण तत्पूर्वी MIDC अग्निशमन केंद्राचे वाहन तिथे पाठवले। टीम पोहोचल्यानंतर कळालं की घराला आग नसून कारखान्याला आग आहे। तर ती माहिती मिळताच आपण सोलापूर महानगरपालिकेचे सर्व अग्निशमन केंद्राच्या गाड्या तिथे पाठवल्या। सुरुवातीला आग भयानक असल्या कारणाने आपण तिथे फायर फायटिंग ऑपरेशन चालू केलं। तसेच तेथील स्थानिक लोकांनी सांगितलं की वरच्या माळ्यावरती व्यक्ती फसलेले आहेत। तर आपण प्रसंगावधान राखून लॅडरच्या सहाय्याने पत्र्यावरती जाऊन विविध रेस्क्यू टूल्सच्या सहाय्याने खिडक्या तोडून आतमध्ये प्रवेश करून सुरुवातीला 3 लोकांना आपण बाहेर काढले। त्यामध्ये 2 पुरुष आणि 1 स्त्री व्यक्ती होती। त्या तिघांना आपण CPR देऊन खिडकीच्या सहाय्याने खाली आणून तिथे असलेल्या पोलीस वाहनामधून तसेच खाजगी वाहनामधून सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। नंतर तेथील लोकांनी अजून 5 व्यक्ती अडकल्याची माहिती सांगितली। तर त्यांचंही सर्च ऑपरेशन आपण चालू केलं। पण आगीचं रूप खूपच मोठं असल्या कारणाने तसेच उष्णता व धूर तिथे जास्ती प्रमाणात होती। तर एकंदरीत संध्याकाळी 4 ते 4:15च्या दरम्यान आपल्याला त्या 5 व्यक्ती बेडरूममधील त्यांच्या कॉमन टॉयलेट्समध्ये दरवाजा बंद स्थितीत आढळले। आपण सगळं दरवाजा रेस्क्यू गिअरच्या सहाय्याने तोडून त्या 5 व्यक्तींना बाहेर काढून ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने आपण रुग्णालयात सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजत आहे।